हरी राम कृष्ण हरी 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 हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता 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 लोचनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजणी सुख झाले हो झाले हो साजणी हो तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो झाले हो साजणी सुख झाले हो झाले हो साजणी तो विठ्ठल माधव बरवा तुहा माधव 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 बरवा हो तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा तुहा माधव 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 बरवा
करुणी कोटी साठवू 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 संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला खुबार खुमाई रुबार जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा उजळले भाग्याचा
उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडिला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन 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 करू प्रथम नमन पांडुरंग 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाम जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार होणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्त्वाचं आहे. ज्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थाने आपल्या गावासाठी आपल्या वस्तीसाठी हा अतिशय गोड आणि आनंदाचा दिवस आहे. दर अमावस्येला आपण भंडाऱ्याचा उत्सव या ठिकाणी मामांचा करता आणि त्या निमित्ताने या अमावस्येची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी सर्व मामांचे भक्त आणि आमचे आदरणीय हरिभक्त परायण गोरख महाराज कुंभार यांच्या माध्यमातून संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आणि मामांचं दर्शन तुम्हा सर्वांचं दर्शन या ठिकाणी मला झालं.
आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री बाळूमामांचं दर्शन आज या ठिकाणी आपल्याला होत आहे. खूप आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी. आपल्या रुपनवर वस्ती, बरोबर, डोंबाळवाडी या परिसरामधली ही रुपनवर वस्ती, आणि खऱ्या अर्थाने आज भाग्याचा दिवस आहे आपल्या वस्तीसाठी, आहे की नाही. आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. सोन्याचा दिवस आपल्यासाठी भाग्याचा दिवस आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराज सुद्धा म्हणतात आज खऱ्या अर्थाने या देवाचं दर्शन, या संतांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालं. आज खऱ्या अर्थाने आपलं भाग्य उदयाला आलं, उजळले भाग्य. आता काही चिंता करण्याची गरज नाही. प्रत्यक्ष मामा या ठिकाणी अवतरलेले आहेत. प्रत्यक्ष मामांचा आशीर्वाद आपल्यावरती असल्यामुळे आता काही चिंता करण्याची गरज नाही. अवघी चिंता वारली, कारण या ठिकाणी या परमेश्वराचं दर्शन झालं. संत दर्शनी हा लाभ, हा खूप मोठ्या प्रकारचा लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये झाला. म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याला सर्वांनी हात जोडूया, पद्मनाभ जोडला, साष्टांग दंडवत घालूया श्री संताचिया माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. का बरं? कारण त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला कुणामुळे होते, तर त्या संतांमुळे होत असते. आणि तो भगवान परमात्मा, ते बाळूमामा आपल्याला आपल्या हृदयामध्ये साठवता आले पाहिजेत. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. पण अंतकरणामध्ये जर तुमचा भाव असेल ना, तरच तो भगवान परमात्मा तुमच्या हृदयात राहील, अन्यथा तो राहणार नाही. आणि तुकोबाराय म्हणतात की हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कुणामुळे? संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. थोडक्यात अभंगाचा पूर्ण अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. आता अभंगावरती आपल्याला पूर्णपणे चिंतन करायचंय. ठरलेल्या वेळेमध्ये, ठरलेल्या टाइममध्ये आपल्याला अभंग पूर्ण सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचंय. विठाला 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 जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं. आणि आज खऱ्या अर्थाने ज्यांच्या या दरबारामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत, गोड असा सोहळा आपण साजरा करत आहोत. त्या संतांचं चरित्र जर पाहायचं झालं, अगदी बारकाईनेच विचार करायचा झाला, तर मामांचे मूळ पुरुष आतापर्यंत आपण ऐकत होतो की बाळाप्पा, परंतु मामांचे मूळ पुरुष आहेत देसाई. तिथपासून त्यांचा प्रवास सुरू तो बाळाप्पांपर्यंत, आणि मग बाळाप्पांचा मुलगा मायाप्पा, आणि मायाप्पांचा विवाह सुंदराबाई नावाच्या एका मुलीशी होतो बोत्यांच्या घरामध्ये. आणि आप्पाची वाडी ही त्यांची सासरवाडी, सुंदराबाईंचं माहेर. आणि ज्यावेळेस दोघांचा संसार सुखाने चालू आहे, त्यावेळेस संसारामध्ये एका गोष्टीची कमतरता आहे. आता तुम्ही सर्वजण प्रापंचिक लोक आहेत. प्रपंच काय मी तुम्हाला सांगणं म्हणजे ते भर पावसात मोठ धरल्यासारखं होईल, बरोबर का नाही. आता प्रपंचातली संसारातली कमतरता म्हणाल तर ती कोणती बाबा? तर त्या संसाराच्या वेलीला फूल नव्हतं, बरं का. आणि संसाराच्या वेलीला फूल असलंच पाहिजे. आणि जोपर्यंत त्या संसाराच्या वेलीला फूल नाही ना महाराज, तोपर्यंत त्या वेलीचा कधीच कधीच आणि कधीच उपयोग नसतो. त्यामुळे ती आप्पाची वाडी
आणि आप्पाच्या वाडीच्या त्या हलसिद्धनाथाला माता सुंदराबाईंचा नवस आहे. आणि मग तो नवस केल्यानंतर आता मामांची कथा आपण सर्वजणांनी ऐकायची बरं का. सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं. कथा सांगतो आदमापूरची देव कसा हो अवतरला, कथा सांगतो आदमापूरची देव कसा हो अवतरला. भाव भक्तीच्या भंडाऱ्याचं सत्व आम्हाला सांगितलं, भाव भक्तीच्या भंडाऱ्याचं सत्व आम्हाला सांगितलं. सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं. धन्य धन्य ती जन्मभूमी नावतीयेचे अक्कोळ, धन्य धन्य ती जन्मभूमी नावतीयेचे अक्कोळ. कर्नाटक बेळगाव चिकोडी तालुका साक्ष देईल, कर्नाटक बेळगाव चिकोडी तालुका साक्ष देईल. पुण्यवंत माया पाधनगर पत्नी तयाची सत्वशील, पुण्यवंत माया पाधनगर पत्नी तयाची सत्वशील. सत्वैकल्ये करी सुंदराई हलसिद्धनाथ विठ्ठल. सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं. पुत्ररत्न लाभावे ऐसे, पुत्ररत्न लाभावे ऐसे, पुत्ररत्न लाभावे ऐसे. साधा ठीक. पुत्ररत्न लाभावे ऐसे हलसिद्धनाथा बोला, पुत्ररत्न लाभावे ऐसे हलसिद्धनाथा बोला. आप्पाची वाडी ही थोर महिमा जगती गाईल, आप्पाची वाडी ही थोर महिमा जगती गाईल. धनगराच्या घरात जन्म घ्यावा शिवानं योजील, धनगराच्या घरात जन्म घ्यावा शिवानं योजील. द्वादशीच्या पावन दिवशी देव जगिया अवतरला, द्वादशीच्या पावन दिवशी देव जगिया अवतरला. सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं. आश्विन शुद्ध द्वादशीला सोमवार तो मंगल, आश्विन शुद्ध द्वादशीला सोमवार तो मंगल. 2 ऑक्टोबर 1892ला नवल हे घडलं, 3 ऑक्टोबर 1892ला नवल हे घडलं. भवभयतारी दिनोधारी कैलासाहून आला, भवभयतारी दिनोधारी कैलासाहून आला. बाळ नवे हा तर शिव भोळा असा मिळाला दाखल, बाळ नवे हा तर शिव भोळा असा मिळाला दाखल. सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं, सांग भलं बाळू मामाचं सांग
सांग भल सांग भल सांग भल बाळू मामाचं सांग भल जन्म झाला दैवी लीला बारस विधिवत हे केलं जन्म झाला दैवी लीला बारस हे विधिवत केलं धनगराने या देवाचं नाव बाळाप्पा ठेवलं धनगरानं या देवाचं नाव बाळाप्पा ठेवलं काळ लोटला काळ वाढला दिवस पुढे चाललं काळ लोटला काळ वाढला दिवस पुढे चाललं मायाप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहिलं मायाप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहिलं सांग भलं बाळू मामाचं सांग भलं सांग भलं बाळू मामाचं सांग भलं सांग भल सांग भल बाळू मामाचं सांग भल सांग भल सांग भल बाळू मामाचं सांग भल बोला बोला बाळू मामाच्या नावानं मामांचा जन्म झाला हलसिद्ध नाथांच्या आशीर्वादानं त्यांना उसाला फळ मिळालं नवस फळाला आला आणि हलसिद्ध नाथाच्या आशीर्वादानं मायाप्पाच्या आणि सुंदराबाईंच्या पोटी 3 मुलांचा जन्म भीमाप्पा बाळाप्पा आणि भैरोप्पा त्यातले 2 नंबरचे मधवे जे आहेत ते आमचे मामा आहेत बरं का हा आणि मामांचा जर विचार करायचा झाला अगदी जन्माचाच जर विचार करायचा झाला तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं 3 ऑक्टोबर 1892 ती बी सोमवारचा दिवस ज्या दिवशी जन्म झाला तो द्वादशीचा दिवस आदल्या दिवशी माता सुंदराबाईंचा कडक उपवास होता जन्माचा टाइम काय होता 4:23 टाइम होता बघा एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या असे महापुरुष हे कोणाच्याही पोटी जन्म घेत नसतात बरं का कोणाच्याही पोटी जन्म घेत नसतात महाराज सांगतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी माता सुंदराबाईंची कुस तेवढी पवित्र होती महाराज आणि त्यामुळे मामांनी जन्म घेण्यासाठी सुंदराबाईंची कुस निवडली कारण माता सुंदराबाई तेवढ्या सात्विक होत्या तेवढ्या त्या पवित्र होत्या तेवढ्या त्या वारकरी होत्या तेवढ्या त्या अधिकार संपन्न होत्या म्हणून त्यांच्या पोटी मामांचा जन्म आहे म्हणून मामांचा जन्म झाला घरामध्ये आनंदी आनंद झाला साखरपेढे वाटण्यात आले आणि मामा हळूहळू हळू लहानाचे मोठे व्हायला लागले पण मामांचं लहानपण मी नेहमीच सांगत असते की इतर पोरांसारखं मामांचं लहानपण नव्हतं मामांचं लहानपण म्हणजे संतनवती जगा माणसाच्या सारखे समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा संतनवती जगा माणसाच्या सारखे संत आणि मानव याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो मामांचं लहानपण हे इतर पोरांसारखं नव्हतं एकटेच बसायचे एकांतात बसायचे कोणाशी बोलत नसायचे कुठल्या मुलांमध्ये खेळत नसायचे कोणती अशी दुसऱ्या मुलांसारखी कुठल्या प्रकारची हालचाल करत नव्हते निवांत शांत बसून राहायचे पण शांत बसलेले असताना ते एकटेच बोलायचे बरं का पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती बरं का कधीची पूर्वीची आताची माणसं एकटी पण बोलू शकतात एकटीच बसली तरी ती बडाबडा करू शकतात करत जाऊ शकतात रस्त्याने जरी चालले तरी ते एकटेच बडा 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 करत जाऊ शकतात याचा अर्थ ते एडेच असतात असा अजिबात संबंध लावायचा नाही नीट थांबून बघत जा कदाचित त्यांच्या कानामध्ये हेडफोन असू शकतो ऐकी नाही आताची माणसं माणसात राहून पण माणसात राहिलेली नाही तो विठाला विठाला या विज्ञानाने खूप जवळ केलं जग पण माणसं मात्र एकमेकापासून दूर नेली हे विज्ञानाचं दुर्भाग्य असं म्हणायची काही गरज आहे आणि हरकत नाही पण लक्षात घ्या मामा
हे एकटेच बोलायचे. पण बाबा त्याला कारण होतं बरं का, त्याला कारण होतं. दुसऱ्यांना वाटताना वाटायचं की ते एकटेच बोलतात की काय, पण त्याला कारण होतं महाराज. ते एकटे बोलत नव्हते. मग तो जगाचा बाप पंढरीश परमात्मा मामांच्या समोर बसलेला असायचा आणि मामा त्याच्याशी बोलत बसायचे. एकटे नव्हते. पण गंमत अशी होती, बघणाऱ्याला फक्त मामाच दिसायचे, देव दिसतच नव्हता. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल. हा, बघणाऱ्याला देव दिसत नव्हता, दिसायचे कोण? मामा. आणि त्यामुळे सगळ्यांनी असा निष्कर्ष काढला की बाळाप्पा येडाय, बाळाप्पाला येड लागलंय. आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, हा महाराष्ट्रच देहवेड्या माणसांनी घडवलाय. वेडीच माणसं इतिहास घडवतात, शहाणी माणसं फक्त त्याचा अभ्यास करतात. आणखी तुम्हाला थोडंसं सोपं करून सांगू का? सोपं. आज जे संस्कृतीचं वाटोळ चालवलेलं आहे ते शिकलेल्यांमुळं आहे का बिघडले? ते जे शिकलेले बिना शिकलेले जे बिघडलेले आहेत त्यांच्यामुळे चाललंय. आज जे महाराष्ट्राचं जे वाटोळ चाललंय, आज जे संस्कृतीचं जे वाटोळ चाललंय ते शिकलेल्यांमुळे चाललंय असं म्हणायला काही हरकत नाही. बूट घालून कोण जेवण करतंय? हा, शिकलेली का अडाणी? अडाणी माणसांना कळतं की नाही चप्पल साईडला काढून पंक्तीमध्ये बसलं पाहिजे, आहे की नाही? पण हे शिकलेल्यांना कळत नाही. आणखी थोडंसं सोपं करून तुम्हाला सांगू का? आणखी सोपं मी स्पष्ट सांगते. एखादी गरीबाची स्त्री असू द्या, अडाणी स्त्री असू द्या, आणि एखाद्या श्रीमंताच्या घरी ती खुरपायला गेलेली असू द्या, खुरपत असताना तिच्या लक्षात आलं की मालक आल्यात, रानाचं मालक आल्यात, प्रतिष्ठित माणूस आलाय. खुरपत जरी असली तरी ती बाई डोक्यावरती पदर घेते. आता नका घेऊ. खुरपत जरी असली तरी ती आपल्या डोक्यावरती पदर घेते. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, माझा जाहीर प्रश्न आहे तुम्हाला, वरातीत चौकात ज्या नाचतात आहे त्या शिकलेल्या का बिना शिकलेल्या? संस्कृतीचं वाटोळ कोणामुळे चाललंय? विठाला विठाला आणि मी एक तुम्हाला सांगेल की जे शिक्षण तुम्हाला संस्कृतीपासून बाजूला नेत असेल त्या शिक्षणाचा सदैव धिक्कार केला पाहिजे. शिक्षण तुम्हाला संस्कृतीपासून बाजूला नाही घेऊन गेलं पाहिजे. शिक्षणाने पहिल्यांदा तुम्हाला संस्कृती जपायला शिकवली पाहिजे. आणि एक वाक्य मी तुम्हाला बोलून जाईल, आपल्या पोराला तेवढंच शिकवा की ते स्वतःला लायक समजतील. आपल्या पोराला तेवढं शिकवू नका की तुम्हाला ते आईबापाला नालायक समजतील. आपल्या पोराला तेवढंच शिकवा ते स्वतःला लायक समजतील. आपल्या पोराला एवढं नका शिकू की ते आईबापाला नालायक समजतील. हे वाक्य लक्षात ठेवा. नाहीतर 2-4 पुस्तकं वाचली की हा शहाणा होतो. हे असं असतं कान, ते तसं असतं कान, गाठा कुठं पाण्यावर तरंगती कान, माणूस कुठं सदैव वैकुंठाला जातो का? अरे 4 पुस्तकं शिकून तो असं बोलायला लागला. आपल्या पोराला एवढं शिकवलं पाहिजे की त्याने आपल्याला आपला जो देवधर्म आहे त्याला जाणलं पाहिजे. देवधर्माला त्याने आपल्या नावं नाही ठेवली पाहिजे. लक्षात घ्या, त्याला पहिल्यांदा धर्म शिकवला पाहिजे, त्याला पहिल्यांदा संस्कृती शिकवली पाहिजे. आणि मी अनिल महाराज पाटलांचं एक वाक्य आहे की संतांची देवादिकांची चरित्र वाचत असताना त्याला कातड्यांच्या डोळ्याने बघावं लागत नाही, त्याला भक्तीचे डोळे लावावे लागतात, तेव्हा विश्वास बसतो. चष्मा भक्तीचा लावावा लागतो, तडकलेल्या चष्मातून ते दिसत नाही. विठाला विठाला आणखी एक शेवटचं वाक्य मी तुम्हाला बोलून जाईल दादा. आणखी एक शेवटचं वाक्य असं आहे, आज या महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये जेवढे काही घोटाळे झाले ते शिकलेल्यांमुळं का अडाण्यांमुळं? शिकलेल्यांमुळं झाले. आणि म्हणून माझा प्रश्न आहे की आज आपण ज्याला येडा म्हणतो ना तोच खरा इतिहास घडवतो.
ज्याला लोक येडं म्हणतात तीच लोक इतिहास घडवतात, एवढंच मला सांगायचंय. आणखी एक वाक्य मी तुम्हाला बोलून जाईल. ज्याचा लोक अपमान करतात तीच लोक मोठी होतात. म्हणून अपमान झाला पाहिजे. आपला जोपर्यंत अपमान होत नाही तोपर्यंत समजायचं की आपण अजून लहानच आहे. लोकांनी आपला अपमान केला पाहिजे, लक्षात घ्या, त्याशिवाय माणूस मोठा होत नाही. अहो, ज्या वेळेस मामांना लोक येड म्हणायचे, पण जेव्हा जेव्हा येड म्हणायचे ना तेव्हा तेव्हा एक आत्मा तरमळायचा. एकाच जीवाला मात्र ते बरं नव्हतं वाटत. कोणाच्या कोणाच्या आईच्या. आईच्या जीवाला ते बरं वाटत नव्हतं. मी नेहमी सांगत असते, तुम्ही इथं येता ना तुम्ही किती भंडारा लावलाय याच्यावरून तुमची भक्ती ठरत नाही. तुमच्या घरात तुमची आई किती हसतीये याच्यावरून तुमची भक्ती ठरत असते, लक्षात घ्या. आणि म्हणून दरबारामध्ये, मामांच्या या दरबारामध्ये येत असताना एकदा तरी आईला विचारून येत जा, आई तू बरी आहे का ग? आई तू जेवली का? एवढं विचारून दरबारामध्ये येत जा. नाही तर इथं येतो भंडारा काय लावतो, मामा मामा करून काय ओरडतो, घरी आईला नीट बोलत नाही. अरे माझा मामा तुला कधीच पावायचा नाही रे. नाही नाही नाही. आज आपण जर विचार केला, आई ती आई आहे. लेकरू चांगलं जरी असलं आणि लेकरू वाईट जरी असलं तरी त्या लेकरावरती भरभरून प्रेम करते. तिचं नाव आई आहे. आणखी एक तुम्हाला सांगू का, स्पष्ट सांगते, आज या जगामध्ये जी काही आंधळी, बहिरी, लंगडी, वेडी माणसं जिवंत आहेत याचं कारण फक्त एकच आहे, त्या प्रत्येकाला आई आहे. यांना जर आईच नसती ना तर ही लोक जगूच शकली नसती हो महाराज. घरामध्ये कुणी जरी त्यांचा तिरस्कार केला तरी आईने मात्र आजपर्यंत त्यांचा कधी तिरस्कार केला नाही. आणि म्हणून या दरबारामध्ये यायच्या अगोदर आईला पहिल्यांदा विचारलं पाहिजे. हे मी तुम्हाला वैयक्तिकरित्या सांगून जाईल. आई ती आई आहे. आणि म्हणून त्या आईला वाटायचं की माझ्या लेकराला लोक येडे म्हणतात, माझं लेकरू सुद्धा इतर मुलांसारखं असावं, त्याने इतर मुलांसारखं वागावं. तिला काळजी वाटायची, ती रडायची, तिला वाईट वाटायचं. आणि मग शेवटी काय झालं, माया पांडे आणि सुंदराबाईंनी मामांना गावातल्या एका सावकाराकडे चाकरीसाठी ठेवलं, कामाला ठेवलं. मामा त्या ठिकाणी काम करू लागले. कोणतं? गुरं राखण्याचं काम. गुरं राखली मामांनी त्या सावकाराच्या घरी, चंदूलाल शेठजीच्या घरी. त्या ठिकाणी धारा काढण्याचं काम मामांना राहण्यासाठी त्यांनी एक ओसरी दिली होती. त्या ओसरीमध्ये मामा राहायचे. जेवणासाठी ताट दिलं होतं, त्या ताटामध्ये जेवण करायचे. ते ताट जेवण झाल्यानंतर स्वच्छ धुवून एका दिवळीमध्ये ठेवायचे. एके दिवशी प्रकार असा झाला, जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर जेव्हा मामाने ते ताट पुसून असं दिवळीमध्ये ठेवलं, सकाळी पहाटे त्या सावकाराची पत्नी लवकर उठली आणि तिने पाहिलं तर तिला काय दिसलं, त्या दिवळीमध्ये जे मामांचं जेवणाचं ताट होतं त्या ताटातून प्रकाशाचे झोत बाहेर येताना तिला दिसले. जसं सकाळी उठल्यानंतर सूर्याची किरणं आकाशामध्ये पसरलेली असतात तसं त्या ताटातून त्या प्रकाशाची किरणं त्या दिवळीमध्ये पसरलेली होती. आणि त्या थाळीमध्ये तिला बस्तीचं दर्शन. तिला आश्चर्य वाटलं. तिने ती थाळी घेतली, आपल्या देवघरामध्ये ठेवली आणि त्या जागेवर तिने आपल्या घरातली दुसरी थाळी ठेवली. मामांनी दुसऱ्या दिवशी पाहिलं, ही थाळी माझी नाही. ओळखलं. मोठ्या माणसामध्ये किती एकनिष्ठता असते बघा तुम्ही. ही थाळी माझी नाहीये. विचारलं माझी थाळी कुठं आहे? सांगितलं तुला दुसरी आणून देतो, ती थाळी तुला मिळणार नाही. नाही, मला माझीच थाळी पाहिजे. केवळ या गोष्टीवरून काम सोडलं. संतांचं कुळ आणि नदीचं मूळ हे कधी कोणाला ठाऊक नसतं. मामा पुन्हा घरी आले, पण घरी आल्यानंतर घरच्यांनी असं काढलं वेगळंच काहीतरी. घरचे काय म्हणाले माहितीये का? मामाला भूत लागलंय. कुणाला? मामाला. जो दुसऱ्यांची भूत काढतो, जो दुसऱ्यांची पीडा नष्ट करतो, घरचे म्हणायला लागले त्याला भूत लागलंय. आणि मग मायाप्पांनी आणि सुंदराबाईंनी देवऋषांना बोलवलं. कुणाच्या पुढं? मामांच्या पुढं. नीट सरळ नजरेतून जर आपण पाहिलं तर जगातल्या सगळ्यात मोठ्या देवऋषाचं नाव आहे संत बाळू मामा.
कोणाला म्हणता तुम्ही देवऋषी? अरे त्याच्या दरबारामध्ये आल्यानंतर तुमचं कितीही मोठं दुःख असू द्या, ते नष्ट करण्याची ताकद माझ्या मामाच्या भंडाऱ्यामध्ये. दुःख अडवाईला उंबऱ्यासारखा, दुःख अडवाईला उंबऱ्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, दुःख अडवाईला उंबऱ्यासारखा, दुःख अडवाईला उंबऱ्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, वाट चुकणार नाही जीवनभर तुमची, भक्तावर दया कर आरशासारखा, भक्तावर दया कर आरशासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, दुःख अडवाईला उंबऱ्यासारखा, दुःख अडवाईला उंबऱ्यासारखा, बोला बोला बाळू मामाच्या नावानं, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, 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 बाळू मामाच्या नावानं आपल्या सगळ्यांना एनर्जी देणारा, शक्ती देणारा तो आहे बरं का. ती छान मुलं नाचली, पावल्या खेळली, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. दुःख अडवाईला उंबऱ्यासारखा, दुःख अडवाईला उंबऱ्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. तुम्ही म्हणता का माझ्या पाठीमाग? ठीक आहे, हेच का, हेच गीत. दुःख अडवाईला उंबऱ्यासारखा, दुःख अडवाईला उंबऱ्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा. आवाज आला पाहिजे. जेवढं तुम्ही नवऱ्याला भांडताना तिथे एवढा आवाज आला पाहिजे. हा हा, थोडं थोडं तुकडं म्हणा. लय भारी म्हणतात या म्हणजे वस्तीवरच्या महिला. महाराजांनी सोपं सांगितलं, आता तुम्ही म्हणा. हा हा, आवाज. दुःख अडवाईला टाळी. उंबऱ्यासारखा, वा छान. दुःख अडवाईला उंबऱ्यासारखा, वा. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. वा वा.
टाळी झाली पाहिजे. बाळू मामा गाळव्यासारखा. वा 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 वा. आदमापुरीचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापुरीचा बाळू मामा गारव्यासारखा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. विठाल विठाल मामांच्या दरबारामध्ये तुम्ही रडत रडत या, जाताना तुम्ही हसत हसतच जाणार, हा माझा विश्वास आहे. फक्त तेवढ्या भक्तिभावाने इथं मामांच्या दरबारामध्ये आलं पाहिजे. नाहीतर मी नेहमी सांगत असते, मामांच्या दरबारामध्ये येताना जिथं चप्पल काढता तिथंच फुगिरी काढत जा. नाहीतर मी किती मोठा, मी किती सरपंच, मी किती श्रीमंत, त्याला इथं काडीची किंमत नाही. लक्षात घ्या, इथं आल्यानंतर मामांना शरण गेलं पाहिजे, तेव्हाच मामा तुमचा स्वीकार करतील. इथं आल्यानंतर फक्त मामांना एवढंच म्हणायचं, मामा मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मामा या जगामध्ये तुमच्याशिवाय माझं दुसरं कोणीच नाही. फक्त एवढं म्हणा, मामा तुम्हाला आशीर्वाद पण देतील आणि तुमच्या कृपा पण करतील. फक्त तेवढ्या भक्तिभावाने या ठिकाणी आलं पाहिजे. म्हणून भाव महत्वाचा आहे. काही म्हणा, कोणती भक्ती करा, भाव महत्वाचा आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता, म्हणून तो आम्हाला सापडला अभंगाच्या 4थ्या तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. महाराज, भावरूपी ठेवा जर आपल्याकडे असेल तर तो भगवान परमात्मा आपल्याला सापडेल, म्हणजे मिळेल, त्याची प्राप्ती आपल्याला होईल. हा, भक्ती कोणती करा, कशीही करा. समजा आपण सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे करतो, मी सांगेल एखाद्या दिवशी देवपूजा नाही केली तरी चालेल, पण मनात प्रेम असेल, मनात भाव असेल तर ती देवपूजा करा. कारण देवाला दिखाव्याची भक्ती आवडत नाही, देवाला फक्त भाव आवडतो, देवाला फक्त अंतकरणातलं प्रेम आवडतं. लक्षात घ्या. देवा देवा भावाचा भुकेला, देवा वैकुंठ सोडोनिया, वैकुंठ सोडोनिया, सोडोनिया देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. देवाला फक्त अंतकरणातला भाव आवडतो. म्हणून एक श्रीमंत सावकार होता, त्याचा रोजचा नियम होता की सकाळी उठल्यानंतर देवाची पूजा करायची, त्याशिवाय बाकीचं दुसरं कुठलंही काम करायचं नाही. पण त्याला असं वाटायचं की ज्या पद्धतीने आपण परमार्थिक आहोत, त्याच पद्धतीने आपला मुलगा सुद्धा परमार्थिक असावा, त्याने सुद्धा सकाळी लवकर उठून देवाची पूजा करावी. पण त्या मुलाला मात्र याच्यामध्ये गंध नव्हता, इंटरेस्ट नव्हता. तो मात्र बळच आपले वडील म्हणतायत म्हणून सकाळी उठायचा, देवाची पूजा करायचा. अशी बरेच दिवस सेवा चालू होती महाराज. पण एके दिवशी वडिलांनी बोलवून घेतलं, म्हटले बाळू मी उद्या गावाला जाणार आहे, त्यावेळेस उद्याची आणि परवाची देवपूजा तुलाच करायची. तो म्हणतो बाबा तुम्ही खुशाल जावा, अजिबात काहीच काळजी करू नका, मी सगळं काय करतो. मनामध्ये म्हणतो बरं झालं म्हातारं चाललंय, तेच तेवढाच आराम तरी मिळेल 1-2 दिवस. म्हातारं गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निवांत झोपला 8 वाजेपर्यंत. आईने उठवला, रे उठ देवपूजा करून घे. तो म्हटला आई अगं आजच्या दिवस तरी झोपू दे. आई त्याला खवळली, म्हटलं रे तुला काही कळतं का नाही, आपल्या घरामध्ये हा 12 वर्षापासूनचा नित्यनेम चालू आहे आणि तो इतका सहजासहजी बंद पाडता येणार नाही. तुला उठावंच लागेल आणि देवपूजा करावीच लागेल. बळच कस तरी उठला, देवपूजा केली
आणि तो म्हटला आता बस झालं. दुसऱ्या दिवशी निवांत झोपला. पण दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार. आता मात्र त्याला इतका वैताग आला. त्याने सगळे देव घेतले, एका उपरण्यामध्ये बांधले, एक विहिरीवरती गेला बकेट घेऊन, सगळ्या देवांना बकेटमध्ये टाकलं. ती बकेट पाण्यामध्ये अशी बुडवली. पण त्यात गंमत अशी झाली, त्यात जे वजनाने हलके देव होते का नाही, ते असे पाण्यावरती तरंगायला लागले. तर त्याने बकेट बाहेर काढली. बघतोय तर बकेटमध्ये फक्त 3च देव. तो म्हटला अरे फार वाईट झालं, मला वाटलं देवांना पोहता येत असेल. ते 3च देव घेऊन घरी आला. देव घरामध्ये ठेवले. आईने विचारलं बाळू देवाला गंध लावला का? तो म्हटला आई आता देवाला 10 दिवस गंध लावता येणार? आई म्हटली काय झालं रे? तो म्हटला अगं त्यांना सुतक पडलंय ना. आता मात्र आई चिडली त्याच्यावर, इतकी चिडली. आणि मग चिडल्यामुळे तो शेवटी सासरवाडीला निघून गेला. तर सासरवाडीला गेल्यानंतर सासूबाई म्हटल्या बाई जावई बापू बरं झालं तुम्ही आला. तो म्हटलं का हो मामी? ती म्हटली अहो काय सांगायचंय, परवाच तुमचे वडील आले आणि तुमच्या सासऱ्याला घेऊन गेले, तेव्हा इथली देवपूजा कराय कोणीच नव्हतं, बरं झालं तुम्ही आला. इथं पण तेच कंडिशन. म्हटलं अवघडच झालं. तो म्हटला मामी मला देवपूजेसाठी खूप भारी भारी वस्तू लागतात. ती म्हटली काही पण माग पण देवपूजा कर. देव घरामध्ये मस्तपैकी अत्तर वगैरे शिंपलं, फुलं आणून ठेवली. जावई बापू देवपूजेसाठी बसले. पण तेवढ्याच शेजारीन बाई आली आणि म्हटली बाई तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करतंय हो? ते म्हटले ग बस हो आमचे जावई बापू येते बाई एवढी छान देवपूजा करतात, लगेच माझी पण देवपूजा त्यांच्याकडूनच उरकून घेते. आता मात्र ह्याला बसलेल्या जागेवर थंडी ताप सुरू झालं. ते तसंच उठून बाहेर आलं. शेजारीबाईने विचारलं काय जावई बापू कधी आला? तो म्हटला तुम्हाला काय करायचंय? ती म्हटली आमची देवपूजा करायची. काय करायची? बळच कस तरी गेला, त्यांची पण देवपूजा केली. आणि आता मात्र विचार केला ही देवपूजा करण्यापेक्षा मेलेलं बरं. सकाळी लवकर उठला 4 वाजता. जवळच शेतामध्ये एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी गेला. तेवढ्यात त्या विहिरीच्या मालकाने पाहिलं, ते लाईट आली होती, दारी धरण्यासाठी आले होते. आणि त्यांनी पाहिलं आणि ते म्हटले ओ पाहुणा तुम्ही कुठून आलाय आणि माझ्याच विहिरीत का जीव देताय? अहो तुम्हाला जर लयच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा, 3 वेळचं काही खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा. आता अशा लोकांनी किती जरी देवपूजा केली तरी त्या देवपूजेचं फळ त्यांना मिळणार आहे का? नाही. आणि म्हणून अंतःकरणामध्ये भाव असेल तरच तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊ शकतो, राहू शकतो. म्हणून महाराज अभंगाच्या 3य चरणामध्ये आपल्याला सांगतात संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करोणी पोटी साठवू. तुकोबाराय सांगतात की जसं देवाला हृदयामध्ये कसं ठेवायचं, जसं सावता महाराजांनी ठेवलं साठविला हरी जीही हृदय मंदिरी, जसं आमच्या हनुमंतरायांनी भगवंताला हृदयामध्ये ठेवलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. अशा पद्धतीने भगवंताला हृदयामध्ये ठेवता आलं पाहिजे. जसं की पूर्वीच्या काळामध्ये काही स्त्रिया आपले मौल्यवान दागदागिने वस्तू एखाद्या पेटीमध्ये कुलूप लावून ठेवायच्या, अगदी त्याच पद्धतीने महाराज म्हणतात हा भगवान रूपी दागिना मी माझ्या हृदयरूपी पेटीमध्ये ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोणी पोटी साठवू. भगवंताला हृदयामध्ये ठेवता येतं आणि मुळात तो भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंश रूपाने आहे. सर्वा घटी राम देहा देही एक. देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, परंतु देवाला नाही म्हणणारे सुद्धा काही नास्तिक या जगामध्ये आहे. देवाला न मानणारे काही लोक या जगामध्ये आहेत. अहो काय सांगायचं, एका माणसाने तर देव नाही या विषयावर 1 तास व्याख्यान दिलं. कोणत्या विषयावर? देव नाही. आणि लोकांना सुद्धा तितकं आवडलं, इतकं पटलं, नुसत्या टाळ्या चालू होत्या 1 तासभर.
व्याख्यान झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेले. म्हटलं, नमस्कार साहेब, आपण काय करता? म्हटले, मी प्राध्यापक आहे. म्हटलं, अरे वा, प्राध्यापक आहात आणि व्याख्यान पण किती छान करतात. देव नाही या विषयावरती तुम्ही बोलला, लोकांना सुद्धा ते किती आवडलं, किती पटलं. एवढं तुम्हाला जमतं तरी कसं बोलायला हो? तो म्हटला, काय नाही, देवाची कृपा. परत आला कुठं? संत सांगतात, देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना पारी, देव नटला नाना परी. देव आहे, देव आहे. कुठं आहे? हृदय मंदिरी शोधून पाहे. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा आहे, फक्त त्याला शोधता आलं पाहिजे. दुधामध्ये तूप आहे का हो? दुधामध्ये तूप मग कुठनं आणता तूप तुम्ही? दुधामध्ये तूप आहे की नाही, पण त्या तुपाला काढण्यासाठी मावशी काय करावं लागतो? मला माहित नाही म्हणून विचारते. नाही तर काय, त्याला इरजावं लागतं, त्याला घुसळावं लागतं आणि मग त्यातून काय निघतं? लोणी निघतं. आणि मग लोण्यातून काय निघतं? तूप निघतं. तसं भगवंताला मिळवायचं असेल तर मंथुनी नवनीता तैसे घेता, मंथुनी नवनीता तैसे घेता, मंथुनी नवनीता तैसे घेता, मंथुनी नवनीता तैसे घेता, तुनी नवनीता तैसे घेता. व्यर्थ कथा जाती मार्गा, मंथुनी नवनीता तैसे घेता. व्यर्थ कथा जाती मार्गा, व्यर्थ कथा जाती मार्गा. हरि मुखे मरा, 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 हरि मुखे मरा. महाराज, भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला सुद्धा अशा पद्धतीने प्राप्त करून घ्यायचं, जसं की आपण दुधातून तूप काढतो. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा संडी मार्ग. पण त्याला मिळवायचं असेल तर पहिल्यांदा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. अगोदर संताची भेट घ्यावी लागेल. देवाला मिळवायचा असेल तर अगोदर संतांकडे वशिला लावावा लागतो, त्याशिवाय देव मिळत नाही. आणि मग एकदा का संताचं दर्शन झालं की महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. संत दर्शन झालं की लाभ होतो. लाभ म्हणजे हरिपाठामध्ये सांगितलं काय लाभ होतो? संताची संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पण ते साक्षात भगवंताची प्राप्ती संताच्या दर्शनाने होते. पुराणामधला एक दृष्टांत तुमच्या समोर मांडेल. सत्य दृष्टांत आहे, सत्य कथा आहे. जेव्हा एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूला विचारलं, म्हटले देवा, संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो?
तेव्हा भगवान विष्णूने सांगितलं की तुम्ही हाच प्रश्न एका गटरीतल्या किड्याला जाऊन विचारा. कोणाला? किड्याला. नारद मुनी आले, त्या किड्याला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? तो किडा जाग्यावरतीच गतप्राण झाला, मरून गेला. नंतर 2 दिवसांनी नारद मुनी भगवान विष्णूकडे आले, म्हटले आता कोणाला विचारायचं? भगवान विष्णूने सांगितलं की आता हाच प्रश्न तुम्ही मृत्यू लोकामध्ये जा आणि एका सरड्याला जाऊन विचारा. कोणाला? सरड्याला. नारद मुनी आले, त्या सरड्याला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? तो सरडा सुद्धा जाग्यावरतीच मरून पडला. नंतर 2 दिवसांनी भगवान विष्णूने सांगितलं की आता हाच प्रश्न तुम्ही एका पोपटाच्या पिल्लाला जाऊन विचारा. कोणाला? पोपटाच्या पिल्लाला. नारद मुनी आले, त्याला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो, काय फायदा होतो? पण त्याची सुद्धा तीच अवस्था झाली, ते पण मरून गेलं. नंतर 2 दिवसांनी भगवान विष्णूने सांगितलं की आता हाच प्रश्न तुम्ही एका गायीच्या वासराला जाऊन विचारा. कोणाला? गायीच्या वासराला. नारद मुनी आले आणि त्या गायीच्या वासराला विचारणार तेवढ्यात तर ते मरून खाली पडलं. नंतर 2 दिवसांनी भगवान विष्णूने सांगितलं की आता हाच प्रश्न तुम्ही एका राजवाड्यामध्ये एका राजपुत्राने नुकताच जन्म घेतलाय त्याला जाऊन विचारा. कोणाला? राजाच्या मुलाला. आता मात्र नारद मुनी म्हटले, देवा मी काय तुला मूर्ख वाटतो का? कारण आतापर्यंत हाच प्रश्न तुम्ही ज्यांना विचारायला लावला त्यांची काय अवस्था झाली, आणि हा जर का राजाचा मुलगा मेला तर माझी काय दशा होईल? राजा मला फसवून नाही का देणार? भगवंत